स्वामी समर्थ. स्वामींचे अत्यंत महत्त्वाचे उपाय व तोडगे. घरात नेहमी कटकट, एकमेकांचे पटत नाही, मुलगा आईवडिलांचे ऐकत नाही, यावर प्रभावी उपाय व तोडगे एकदा नक्की करून बघा आणि अनुभव घ्या. अनेक समस्या आहेत, तर श्री स्वामी समर्थांचे हे उपाय ठरतील लाभदायक. मित्रांनो, आपल्याला अनेक अडचणी येत असतात. दुःख, भीती, चिंता, काळजी, नकारात्मकता नेहमी आपल्याला चिकटून असते. काही वेळा अडचणींचे लवकर निरसन होत नाही. अशा वेळी सकारात्मक व्हावे, नामस्मरणाची शक्ती अनुभवावी, श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करावे. आपल्याला अनेक अडचणी येत असतात. दुःख, भीती, चिंता, काळजी, नकारात्मकता नेहमीच आपल्या मागे मागे असते. म्हणून तुम्ही कधी घाबरून जाऊ नका. अडचणींचे लवकर निरसन होत नाही. अशा वेळी सकारात्मक व्हावे, नामस्मरणाची शक्ती अनुभवावी. श्री स्वामी समर्थांचा जप आणि सेवा केल्याने आपल्याला अनेक लाभ मिळत असतात. प्रत्येक सेवेकराला आपला एक अनुभव आलेला असतो. तर आपल्याला अनेक अडचणी लवकर दूर व्हाव्या याकरिता हे उपाय आपण सर्वांनी एकदा नक्की करून बघा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. दररोज घरात श्री सूक्त पठण केले असता त्या घरात धनधान्यांची कमतरता भासत नाही. लाल रंगाच्या रिबीनमध्ये तांब्याचे एक नाणे मुख्य प्रवेशद्वारावर बांधल्यास घरात सुख, शांती व धनाची वाढ होते. प्रत्येक गुरुवारी तुळशीस दूध अर्पण केल्यास आपल्याला धन लाभ होतो. व्यवसायातील अडचणीसाठी श्री गुरुचरित्राचा 10वा अध्याय दररोज वाचावा. कोर्ट कचेरी यांच्या फेऱ्या बऱ्याच वेळा त्रासदायक यातना देऊन जातात, त्यामुळे आपल्याला काही सुचत नाही. अशा वेळी काहींना देत असतो. अशा वेळी श्री नवनाथ ग्रंथाचा 3रा व श्री गुरुचरित्राचा 14वा अध्याय रोज 2 वेळेस वाचावा. ज्या घरात एकतरी भक्तिवान व नामस्मरण करणारी व्यक्ती असते, त्या घरातील सर्व कुटुंबे केवळ त्याच्यामुळे तरून जातात व ती व्यक्ती गेली की वास्तुदोष किंवा इतर ग्रहदोष चालू होतात. अडचणीमुळे होणारे त्रास वाढून कुटुंबास सतत संकटांना सामोरे जावे लागते. शक्य असल्यास श्री स्वामी समर्थांचा जप किंवा तारक मंत्र नियमित बोला किंवा रेकॉर्डिंग चालू ठेवा, म्हणजे तुम्हाला अडीअडचणींना तोंड द्यावे लागणार नाही. स्वयंपाक करतेवेळी किंवा इतर महत्त्वाच्या कामाच्या वेळी सतत नामस्मरण करावे. मनुष्य आचार करण्याआधी उच्चार करतो, उच्चार करण्याआधी विचार करतो, म्हणूनच तो मानवी प्रगतीस खरा कारणीभूत ठरतो. विचार हा सुविचार होण्याला ध्यानचिंतनाची आवश्यकता फार असते. म्हणून ध्यानधारणा, मनन चिंतन याला फारच महत्त्व आहे. अनेक वेळा कामाचा ताण वाढल्यामुळे किंवा इतर अडचणीमुळे रात्री शांत झोप लागत नाही. अशा वेळी आपल्याला इष्टदेवतेचे किंवा श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासोबतच ज्ञानेश्वरी ग्रंथातील 12व्या अध्यायातील पहिल्या 16 ओळी वाचाव्यात. शांत झोप लागते आणि वाईट स्वप्नही पडत नाहीत. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि स्वामी सेवेत मग्न राहा. धन्यवाद.